आपण म्हटलं की शिवसेनेमध्ये आपण काम केलं. खरं तर मोहोळ तालुका किंवा पंढरपूर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे सामाजिकमध्ये आपण भर उन्हाळ्यात मोहोळ तालुक्याचे तहान भागवली असातून उपक्रम आपण केला. या सर्व उपक्रम असतील किंवा मोहोळ तालुक्यातील जनता आपल्याला कायमस्वरूपी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पडला आहे समाजामध्ये. कसं आहे की मी स्वतः अत्यंत गरिबीतनं आलेला एक कार्यकर्ता आहे. गरिबी काय असते याची जाण मला आहे. माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूतगिरणी नाही, माझ्याकडे बँक नाही, कुठलंही माझ्याकडे एखादं शाळा कॉलेज महाविद्यालय असं कोणताही ही नाही आहे माझ्याकडे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक नावारूपाला आलो. काम करत असताना अनेक संकटात सामना देत गेल्या 34 वर्षामध्ये एक सामाजिक काम उभं केलं. जो येईल त्याला मदत करणं ही माझी पहिल्यापासूनची भूमिका होती. असेल तरी द्यायचं, नसेल तरी कुणाकडनं तर मागून द्यायचं हा माझा स्वभाव होता. परंतु पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज माझं बरंचसं काय व्यवस्थित असल्याकारणानं मागल त्याला रस्ता, मागल त्याला पाणी, आरोग्यविषयक कोण जरी ग्रामीण भागातून आलं तर त्याला अर्थसहाय्य करणं आणि अशा कुठल्याही जिथं कमी आहे तिथं राजू खरे हजर आहे अशा पद्धतीचं काम या मोहोळ मतदारसंघात चालू केलं. मोहोळ मतदारसंघ हा गेली 50 वर्षे दादागिरी, दडपशाही, तानाशाही, अनगरकरांच्या तानाशाहीसमोर हा अत्यंत भरभटलेला आहे आणि कुठंही मोहोळ तालुक्याचा विकास झाला नाही. मोहोळ तालुक्यात कुठं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, कुठलं मोहोळ तालुक्यात हॉस्पिटल नाही आहे सर्वसामान्य माणसाला इलाज करण्यासाठी. असं एक भयानक विदारक चित्र या मोहोळ तालुक्याचं आहे. आणि पंढरपूरची 17 गावं, मोहोळची काय 190-95 गावं, मोहोळ शहर आपल्याला माहितीसाठी सांगतो की मोहोळ शहर हे नॅशनल हायवेच्या 9 नंबरवरचं असणारं शहर. परंतु 15-20 दिवस मोहोळला पाणी प्यायला नव्हतं. 65,000 लोकवस्ती असणारं हे शहर आज पाण्यापासून वंचित होतं आणि 8-10 दिवस पाणी लोकांना विकत घ्यावं लागत होतं. अशी भयानक परिस्थिती जी निर्माण झाली त्याला कारण होतं अनगरकरचं दडपशाही, दादागिरीचं राजकारण. आणि म्हणून मी मोहोळच्या जनतेला आश्वासित केलं. पहिले 5 टँकर लावले, पुन्हा 5 लावले आणि शेवटी मला 5 टँकर असे 15 टँकर 20-20 हजार लिटरचे 15 टँकर लावून मोहोळकरांची मी तहान भागवत होतो. पंढरपूरच्या विठुरायाला राजू खरे यांनी काय साकडं घातलं? मी पंढरपूरच्या विठुरायाला एवढं साकडं घातलं की 2024ची विधानसभेची निवडणूक मी मोहोळ मतदारसंघातून लढतो आहे आणि गेली 50 वर्षे मोहोळ मतदारसंघामध्ये असणारी दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि लोकांच्या आया बहिणी सुरक्षित राहावं आणि अनगरकराच्या दादागिरीतून हा तालुका रिकामा मुक्त व्हावा म्हणून पांडुरंगांना येत्या निवडणुकीत माझ्या विजयाला आशीर्वाद द्यावा असं मागणं मी पांडुरंगाकडे मागितलं. विधानसभेचे चिन्ह खऱ्या अर्थानं दिसून आले. त्यांनी येणाऱ्या विधानसभेला मोहोळ तालुक्यातील 17 गावातील नागरिकांना काय आव्हान करा? माझ्या 17 मोहोळची जनता सुजाण आहे. मोहोळच्या जनतेला चांगलं माहिती आहे की बदल हा करावा लागणार आहे आणि तो बदल ह्या बारीनं होईल. परंतु विशेष करून मी पंढरपूरच्या 17 गावातल्या जनतेला आवाहन करतो की राजू खरे हा पंढरपूरचा सुपुत्र आहे आणि 17 गावची शिदोरी ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या 17 गावांनी जर मला डोक्यावर घेतलं तर मोहोळचा विजय हा माझा निश्चित आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की पंढरपूर तालुक्यातली जी 17 गावं मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत त्या 17 गावांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे की उद्या होणारा जो आमदार आपला आहे तो या 17 गावातून झाला. त्यामुळे 17 गावची जनता माझ्या पाठीमागं खंबीर उभा राहील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. खरं तर येणाऱ्या काही दिवसातच विधानसभा उंबऱ्यावरून टेकली. त्याच अनुषंगाने मोहोळ असेल, पंढरपूर असेल, त्या तालुक्यामध्ये कायम चर्चेत असलेले राजभाऊ खरे यांचं मोहोळ किंवा 17 गावातील नागरिकांना असं आव्हान येणाऱ्या काळामध्ये मोहोळचा सुपुत्र म्हणून त्यांचं म्हणणं आहे. अमोल मानेसह मी अमर गायकवाड, MH मराठी न्यूज, पंढरपूर.